means stay humble, think big, and make a difference. I wonder what the next avatar is. Boys, I hope you are not planning to take a break or run away, for I have all the energy. Oh, खरंच मी पण पुढची स्टोरी ऐकण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. ह्या मुली काही ऐकणार नाहीत. मुनिवर, चला पुढच्या अवताराबद्दल सांगा. सांगा सांगा, काय आहे पुढचा अवतार? नारायण नारायण. सृष्टीतील संतुलन राखण्यासाठी परमेश्वर वेगवेगळ्या अवतारांमध्ये प्रकट झाले. जेव्हा क्षत्रियांनी आपल्या बलधर्माच्या मार्गावरून हटून अहंकाराचा मार्ग धरला, तेव्हा विष्णूंनी जन्म घेतला परशुराम म्हणून धर्म संरक्षणासाठी. स्वामी, आज आपल्या आश्रमात पाहुणे येणार आहेत. आपण त्यांचे स्वागत कराल का? हो रेणुके, पाहुण्यांची सेवा म्हणजे देवसेवा. आपल्याला नेहमी विनम्र राहायचंय. ऋषीवर्य, महाराज कार्तवीर्य अर्जुन आपल्या आश्रमाकडे येत आहेत. काय? अरे देवा, या कार्तिवीर्य अर्जुनाला कसे सामोरे जायचे? घाबरू नका. पाहुण्यांचं स्वागत प्रेमाने करायचं असतं. ऋषी जमदग्नी, ऐकलंय की तुमच्याकडे कामधेनू नावाची अद्भुत गाय आहे, जी इच्छेनुसार अन्न देते. ती मला द्या, माझ्या राज्यासाठी उपयुक्त ठरेल. बदल्यात मी तुम्हाला सोनं आणि धन देईन. महाराज, ही कामधेनू देवांनी दिली आहे. याचा उपयोग केवळ यज्ञ व धर्मकार्यांसाठी आहे. ती मी देऊ शकत नाही. ती विक्री योग्य नाही. मग मी स्वतःच घेऊन जाईल. घेऊन चला रे कामधेनूला. देवा देवा, आमची कामधेनू घेऊन गेले. आता आमच्या यज्ञाचं काय होईल? आई बाबा, ते काय झालं? बाळा, राजा कार्तिवीर्य अर्जुन आपली कामधेनू घेऊन गेला. तुझ्या पित्याला अपमानित केलं. आई, हा अधर्म मी सहन करणार नाही. धर्माचा अपमान करणाऱ्याचा मी अंत करीन. बाळा, राग धर्माचा नाश करतो, पण जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा राग ही साधन बनतो. जा, पण लक्षात ठेव, तुझी शक्ती धर्मासाठी वापर. आपले आशीर्वाद द्या पिता. मी अधर्माचा अंत करीन. कार्तिवीर्य, तू माझ्या माता पिताला अपमानित केलं. आज तुझा अंत निश्चित आहे. अरे ब्राह्मणा, तू माझ्याशी लढणार? माझ्या सहस्त्र हातांपुढे कोण उभा राहू शकेल? धर्मासाठी उभा राहिलेला एक सत्य हृदय सहस्र हातांपेक्षा बलवान असतो. बघू बघ तू किती बलवान आहेस. नारायण नारायण. अशा प्रकारे परशुरामाने अधर्माचा नाश करून धर्माची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित केली. ते पुढे अनेक युगांपर्यंत पृथ्वीवर धर्म रक्षणासाठी कार्यरत राहिले. माता पिता, धर्माचा विजय झाला आणि शक्तीचा उपयोग केवळ न्यायासाठीच करावा हे मला समजलं. बाळा, लक्षात ठेव, अहंकाराने नाही, विनम्रतेने धर्म जगतो. नारायण नारायण. या कथेतून आपण शिकतो, अधर्म कितीही बलवान असो, पण सत्य, संयम आणि धर्म याचं बल त्याहून मोठं असतं. परशुराम अवतार म्हणजे अन्यायाविरुद्ध निडरपणे उभं राहण्याचं प्रतीक आहे. Truly inspiring. Parshuram Avatar fought against torture and protected the innocent. Recently, our brave armed forces conducted precise military operation strikes against enemy targets.
Yes, the Uri surgical strike, Operation Sunrise, Balakota, and Hot Pursuit were designed to hit terror launch pads with minimal collateral damage. तेरा हिमालय आकाश छूले बहती रहे तेरी गंगा ऊंचा हो इतना इतना बुलंद हो तारों को छूमे तिरंगा माँ से है माटी माँ से है माथा माथे पे माटी सजा के चले आए चलती रहे खौफ हवाएं लहरा के झूमे तिरंगा आजाद रहे आबाद रहे तू तारों को झूमे तिरंगा माँ से है माटी माँ से है माथा माथे पे माटी सजा के चले माए चलती रहे खौफ जश्न है भारत रग रग में है जीत की आदत ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे तू सूरज हम तेरे उजाले तुझसे जुदा नहीं होने वाले आखिर तक हम सफर तिरंगे के जय हिंद जो नस नस में है हर बाजी फिर बस में है सिद्ध जान के हिंदुस्तान बोले सुजलाम सुफलाम शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम